अयोध्येहून दर्शन घेऊन रेल्वेने परतलेल्या हजारो कारसेवक व रामभक्तांचे नुकतेच शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सपत्नीक पुष्पवृष्टी करत स्वागत केल्याची बातमी 19 फेब्रुवारी रोजी MCN न्यूजने प्रसारित केली होती। MCNला प्रसारित झालेल्या आमदार डॉक्टर कुटे यांच्या या बातमीचे काही वेळातच वंचितचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे प्रबळ दावेदार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी आपल्या व्हॉट्सअॅपला बातमीचे स्टेटस लावले होते। दरम्यान त्यांनी लावलेल्या या स्टेटसमुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात विविध चर्चेला सध्या चांगलेच उधाण आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। डॉक्टर प्रवीण पाटील यांनी व्हॉट्सअॅपवर लावलेल्या या स्टेटसमुळे ते भाजपाच्या वाटेवर तर नाही ना अशी चर्चा जनसामान्यात होताना दिसत होती। मात्र आपल्या कॉन्व्हेंटच्या बातमीचे स्टेटस लावण्याऐवजी नजर चुकीने सलग एका खाली एक असलेल्या आमदार कुटेंच्या बातमीचे स्टेटस लावल्याची प्रतिक्रिया डॉक्टर प्रवीण पाटील यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे। याशिवाय आपण सुद्धा एक रामभक्त असून अयोध्या बातमीचे स्टेटस लावणे ही एक गर्वाची बाब असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले। सरकार तुमच्या स्टेटसवरती एक भाजपचे आमदार आहे, त्यांची MCN न्यूजची बातमी तुम्ही एक स्टेटस म्हणून ठेवली होती, तर त्यामुळे मतदारसंघात विविध चर्चेला उधाण आले। याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते माझ्या बालशिवाजी इंग्लिश स्कूलचा शिवजन्मोत्सवाचा दिवस त्या तिथे गॅदरिंग असल्यामुळे त्या कार्यक्रमाचं MCNनीच कव्हरेज केलं होतं। ती न्यूज स्टेटसमध्ये ठेवता ही न्यूज स्टेटसमध्ये ठेवल्या गेली, पण ही न्यूज स्टेटसमध्ये ठेवली जरी असेल तरी ही पण एक चांगलंच काम होतं। आणि मी पण स्वतः एक रामभक्त आहे, मी ईश्वराला मानणार आहे, माझी पूजा अर्चना मी सगळ्या करतो। त्यामुळे हा विषयाला जास्त हे न करता मला असं वाटतं की मी आज ज्या शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचा पाईक आहे, मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पाईक आहे, तिथे मी कायम आहे। त्यामुळे कुठेही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही आणि मी माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आणि जे काही माझ्या समाजसेवेच्या माध्यमातून मला जी विचारसरणी मिळाली त्याच्याप्रती त्याचा मी पाईक आहे आणि मी असं कुठेही जाणार नाही। आणि मीडियामध्ये काही हे जे झालं हे त्यांनी ज्या यातून अर्थ काढला तो पण मला असं वाटतं की बरोबर नाही। त्यांनी मला आधी याबद्दल विचारायला पाहिजे होतं। आणि मी सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या परिवाराला सांगतो की मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा शिपाई आहे आणि मी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर कायम राहील। आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व परिवाराला विनंती करतो की हा विषय आता इथेच थांबवा। धन्यवाद।